गाइस वेलकम टू वेदू ब्लॉग। तुम्हाला माहिती आहे आपण 30 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे, तर आपला आजचा 6वा दिवस। तर आज माझा क्लास होता सकाळी म्हणून म्हटलं लवकर उठूया, पण आज झालं तर मला उठायला उशीर। तर मम्मी म्हटली उशीर झाला त्या तू हे करत बसले व्हिडिओ काढतो, म्हटलं लवकर खाऊन घ्या। आणि टेरेसवर गेलो बॅग घ्यायला, तर वातावरण भारी होतं, तिथं पण थांबलो 2 मिनिटं। मग खाली गेलो पप्पाला म्हटलं लवकर, त्याला रेड सिग्नल लागला तिथं। मग म्हटलं लवकर गेलो, मग क्लासला पोचलो। क्लास सुटल्यावर भेटू म्हटलं, क्लास सुटलाच होता माझा। मग आकोडीला गेलो, वडापाव खाल्ला, ते काय खंडोबा मारता इथं दर्शन पण घेतलं आणि मग घरी निघालो तर दर्शन घेतलं। मग काय गाडी आपली काल सर्व्हिसिंग करून आली ती रात्री, इतर गाडी घरीच असती। मग काय टी व्ही बघत बसलो। दीदी म्हटले आपल्याला स्प्रिंग रोल बनवायचं आहे। मग लगेच गेलो मी दीदी सोबत आहे, मी सोम आणि दीदी तिघं पण गेलो ट्रिपसी। लगेच गेलो भाजी मंडईत गेलो, ते भाजीपाला आहे ते आणायचं होतं, त्याचं काही ते असते त्यात। तर मग गेलो, मग दादाला म्हटलं जरा एक आता चॉकलेट पण ते खायला। मग घरी पोचलो, चॉकलेट खाल्ला आणि नुसतं कटिंग करायला बसलो। अर्धा एक तास कटिंगलाच गेला, दीदीला तर एक कटत पण नव्हतं, कापल्या पण जात नव्हतं तिच्याच्याने। ते तिने शेवटी कॅमेरासमोर सुरी आणली, म्हटलं बंद कर म्हटलं। मग काय कापलेलं कमी दिसतंय आणि पसारा जास्त दिसत होता। मग काय त्यात जिरं टाकलं, मिरची टाकली, हळद बिळद टाकलं, जरा नाही का मसाला येते करून, कांदा हे केला, मग शिमला मिरची टाकली, गाजर टाकलं। गाजर तर फार वरून टाकलं। मग काय कोबू टाकायचा होता, मग काय जरा फिरून घेतलं, मग कोबू टाकायचा होता, मग टाकला डायरेक्ट तो पण। आणि मग जरा भाजी जास्त चांगली झाली, मग काय मग तेव्हा लक्षात आलं की नाही आपलं जरा चीज आणि हे राहिले आणायचं। मग घेऊन आलो तर काका बघतोय, तर काका मका टाकत होते त्याच्यात। मग काय म्हटलं अर्धा पनीर कापून झाला, आता मला पण दाखव की पनीर कापताना। मग काय पनीर कापताना जरासा व्हिडिओ काढला, मी पण कापला। मग काय अर्धा तासाने रेडी झालं, म्हणजे 1 नंबर झालं, तर बघायला येते, खायला पण झालं। तर मग काय खाऊन दाखवतो म्हणतो तुम्हाला। मग मी काय खाल्लं 1 नंबर, म्हणजे गरम होतं जरा जास्त, जरा वाफ बीफ निघत होतं त्यातून, पण 1 नंबर झालं, 1 नंबर चविष्ट झालं। मग म्हटलं जरा आता दूध आणायला जायचं आहे लगेच, मग म्हटलं ममतावर जाऊ नाही का सोसायटीच्या बाहेर, पण पाऊसच सुरू झाला बाहेर आल्याला। मग सोसायटीतलं दुकान उघडं होतं, मग म्हटलं चला जाऊ दे तिथंच करू। मग गोकुळचं दूध नव्हतं इथं, मग काय 2 दूध पिशवी घेतल्या आणि त्यासोबत मग चोकोज केचप हे ते सगळं घेतलं। मग लगेच पाऊस होता, म्हटलं आता इथं थांबल्यावर अजून वलं आपण वलं म्हणजे पाऊस वाढल। मग आम्ही अजून पळत सुटलो घरी, म्हटलं आता वलं झालंच चाललं। त्या पळण्यात मोबाईल पण वाला झालो, मी पण वाला झालो, पूर केस मोबाईल सगळं वलं झालं, अख्खं तोंड बिन वलं झालं। मग म्हटलं जाऊ दे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।